नमस्कार मित्रमैत्रिणींनो. तर आपण आज निपुण पुस्तिकेमधील पान नंबर 10 मधील मराठीतील एकमात्रा म्हणजे एकारांत शब्द वाक्य वाचणार आहोत. एकमात्राचे शब्द वाचणार आहोत मित्रांनो. तर पहा ते कोणते शब्द आहेत. पेरू, झाडे, वेली, फळे, फुले, शेव, केळे, कपडे, देव, केक, रेती, पेढे, टेबल, जाळे, शेत, मेथी, मासे, टेकडी, बेडूक आणि जेवण. त्यानंतर बघा हे शब्द वाचून झाले की आपल्याला इथं खाली वाक्य दिलेली आहेत. ती वाक्य वाचा. दसरा सण आला की मेधा नवे कपडे घालते, देवाची पूजा करते, गाते, नाचते, हसते, खेळते. पाहुणे आले की केक, शेव, पेढे वाटते. रेखा बागेत जाते, झाडाखाली बसते, झाडे, वेली, फुले, फळे पाहते. इकडे पेरूची झाडे, तिकडे केळीची झाडे, सगळीकडे फुलेच फुले. तर असे शब्द आणि वाक्य वाचून काढायचे आहेत मित्रांनो. आणि त्यानंतर हे शब्द आणि वाक्य तुम्ही पुन्हा इथे लिहून काढायचे आहेत. या ठिकाणी शब्द पूर्ण वाचून झाल्यानंतर या ठिकाणी शब्द लिहायचे आहेत आणि वाक्य पूर्ण वाचून झाल्यानंतर या ठिकाणी वाक्य सगळी लिहून काढायची आहेत. तर हे तुमचे शब्द आणि वाक्य झाल्यानंतर असं सुंदर अक्षरामध्ये तुम्ही हे वाक्य आणि शब्द लिहून काढायचे आहेत आणि तुमच्या आईवडिलांना दाखवायचं आहे. पहा अशा पद्धतीचं तुमचं पान दिसलं पाहिजे. समजलं का मित्रांनो. त्यानंतर पहा हे मराठीचं पान झाल्यानंतर पान नंबर 35 वरील ही कृती आपण पाहणार आहोत. पहा काय आहे पान नंबर 35 वर गणिताची कृती. तर या पद्धतीनं हे पेज आहे. तर यामध्ये आपल्याला काय काय दिलं आहे पाहूया आपण. तर बघा दशक एकक वाचूया व लिहूया. मागील पानावर आपण बेरीज केलेली आहे, वजाबाकी केलेली आहे आणि आता आपल्याला दशक एकक ही संकल्पना समजून घ्यायची आहे. तर पहा इथं काय दिलं आहे बघा. एककचं स्थान दिलेलं आहे आणि दशकचं स्थान दिलेलं आहे. तर एककच्या घरात 1 लिहिलेलं आहे आणि दशकच्या घरात 1 लिहिलेलं आहे. म्हणजे काय येणार आहे. 1 दशक 1 एकक. समजलं का मित्रांनो. पुन्हा एकदा पहा काय लिहिलेलं आहे. 1 दशक 1 एकक म्हणजे 11. त्यानंतर पहा दशकच्या घरात काय आहे 1 आणि एककच्या घरात काय आहे 2 म्हणजे 1 दशक 2 एकक येणार आहे. त्यानंतर पहा पुढच्या ओळीला काय आहे 1 दशक आणि 3 एकक म्हणजे इथं तुम्ही लिहायचं आहे 1 दशक 3 एकक. त्यानंतर 1 दशक 4 एकक इथं लिहायचं आहे. त्यानंतर पहा काय आहे 1 दशक 5 एकक इथं लिहायचं आहे. 1 दशक 6 एकक ते इथं लिहायचं आहे. 1 दशक 7 एकक 1 दशक 7 एकक. त्यानंतर पहा काय आहे. पहा 1 दशक 8 एकक. दशकच्या घरात 1 आहे आणि एककच्या घरात 8 आहे म्हणून इथं काय येणार आहे इथं लिहायचं आहे 1 दशक 8 एकक.
त्या अंकाचं नाव नाही लिहायचं, तुम्हाला दशक एकक या स्वरूपामध्ये लिहायचं आहे. त्यानंतर 1 दशक 9 एकक ते इथे लिहून काढायचं आहे. 1 दशक 9 एकक. आणि शेवटचं आहे, पहा काय आहे शेवटचं. पहा मित्रांनो, शेवटी काय दिलेलं आहे. शेवटी आहे 2 दशक आणि एककच्या घरात आहे 0, म्हणून इथं असंच लिहून काढायचं आहे. 2 दशक 0 एकक किंवा 2 दशक असं लिहिलं तरी चालेल. आता पुढच्या ओळीला काय आहे बघा. तर पुढच्या इथं ठिकाणी काय लिहिलेलं आहे, संख्या वाचूया व त्याच्या पुढील संख्या क्रमवार लिहूया. बघा, जी संख्या दिलेली आहे त्याच्या पुढची संख्या लगेचच लिहायची आहे. आता चौकट दिलेली आहे, इथं काय आहे 17. 17ची पुढची संख्या किती येणार आहे. 17 म्हणजे काय मित्रांनो, 1 दशक 7 एकक 17. तर 17च्या पुढे काय येणार आहे, 1 दशक 8, 1 दशक 9, त्यानंतर 2 दशक, त्यानंतर 2 दशक 1 21. अशा पद्धतीने ह्या क्रमवार संख्या तुम्ही लिहायच्या आहेत. पहा काय काय आलेलं आहे, 17, 18, त्यानंतर 19, 20 आणि मग 21. समजलं का. बघा आता हे झाल्यानंतर संख्या क्रमवार 17च्या पुढं क्रमवार संख्या लिहून झाल्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे, पुढचं घ्यायचं आहे. काय आहे बघा पुढचं, तर संख्या वाचूया आणि त्यामागची संख्या लिहूया. काय आहे, संख्या वाचूया व त्यामागची. इथं आपण काय लिहिलेलं आहे, संख्या वाचून त्याच्या पुढची संख्या लिहिलेली आहे. पहा पुन्हा एकदा, अगोदरच्या गणितात आपण काय केलेलं आहे, संख्या वाचून त्याच्या पुढील संख्या क्रमवार लिहिलेली आहे. आता या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, पहा मित्रांनो, या ठिकाणी काय करायचं आहे, संख्या वाचूया आणि त्याच्या मागची संख्या लिहायची आहे. तर आता संख्या आधी वाचूया आपण. पहा काय आहे संख्यामध्ये, 15 आहे. 1 दशक 5 15. त्याच्यात तुम्हाला मागची संख्या लिहायची आहे. परत त्याच्या मागची संख्या लिहायची आहे, परत मागची संख्या लिहायची आहे. अशा तऱ्हेने मागची संख्या तुम्हाला यामध्ये लिहायची आहे. 15च्या अगोदर काय येतं आहे पहा बरं मित्रांनो. 15 नंतर 15च्या अगोदर काय येणार आहे आपल्याला, तर 1 दशक 5च्या अगोदर काय असतं, 1 दशक 4 14. त्यानंतर अगोदर काय येणार आहे, 14च्या अगोदर 1 दशक 3 13. पहा 15च्या अगोदर काय येणार आहे, 1 दशक 4 14, 1 दशक 3 13. 1 दशक 3च्या 13च्या अगोदर किती येणार आहे, 1 दशक 2 12 आणि 1 दशक 2 12च्या अगोदर येणार आहे 1 दशक 1 11. अशा पद्धतीनं 15च्या अगोदरच्या 4 संख्या लिहिण्यासाठी इथं जागा सोडलेली आहे, त्या तुम्ही लिहायच्या आहेत. आता पुढील कृती कोणती दिलेली आहे बघा मित्रांनो. तर काय लिहिलेलं आहे इथं, सफरचंद दिले आहेत तुम्हाला. मोजा बरं किती सफरचंद आहेत. पहा बरं, 1 2. पहा किती सफरचंद दिलेले आहेत, 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 1 दशक 1 11, 1 दशक 2 12, 1 दशक 3 13 आणि 1 दशक 4 14. त्यापैकी किती सफरचंद रंगवायचे आहेत मित्रांनो, 12 सफरचंद रंगवायचे आहेत. म्हणजे इथं 14 दिलेले आहेत, 2 रंगवायचे नाहीत आणि बाकीचे सगळे उरलेले 12 सफरचंद तुम्हाला रंगवायचे आहेत. तर खडूचा वापर करून तुम्ही हे रंगवू शकता. किती रंगवायचे आहेत,
12 सफरचंद म्हणत म्हणत सफरचंद रंगवा, तेव्हा ही कृती तुम्हाला होऊन जाईल. तर बघा, अशा पद्धतीनं तुम्ही तुमचं सगळं लिहून झाल्यावर हे तुमचं पान अशा पद्धतीनं दिसणार आहे. आणि इथं आपण सफरचंदसुद्धा रंगवलेली आहेत, 12 सफरचंद रंगवलेली आहेत. तर 12 सफरचंद रंगवा, वरील कृती पण सर्व पूर्ण करा. आणि ही कृती आता तुमच्या शाळा चालू होतील, पुस्तक पूर्ण करा लवकरात लवकर मित्रांनो, आणि तुमच्या शिक्षकांना नक्की दाखवा. पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब आणि लाईक जरूर करा. धन्यवाद.